अर्जुनच्या खाजगी आयुष्याचा मी आदर करतो, पण म्हणून एका मुलीच्या भावनांशी आपण नाही खेळू शकत. अरे या सगळ्या गोष्टींपेक्षा माणूस कुणाबरोबर सुखी राहू शकतो हे महत्वाचं आहे की नाही. आणि मला असं वाटतं की आपण सगळे आणि अर्जुनचं कुटुंब असंच आनंदी राहू. कुठल्या आनंदाविषयी बोलतोस तू विनय काका? अरे अपर्णा आधी चुकली होती हे विसरलास या ठिकाणी? काय सांगावं, तिच्या मनात परत काहीतरी येईल आणि त्या अमोलला आपल्यापासून परत दूर घेऊन जाईल. अहो काय बोलताय तुम्ही सर? प्रत्येक वेळी माणसाचा दोष नसतो, कधी कधी परिस्थिती तसं वागायला भाग पडते. अहो तुम्ही नाण्याची दुसरी बाजू बघण्यात आलाय राव. दीपक, अपर्णा आणि अर्जुनचे मतभेद किती टोकाचे होते हे पाहिलंय आपण. हा स्वप्नील, पण अर्जाला त्याच्या चुका कळल्यात आणि तो आता हे त्याची काळजी घेईल ना. विना काका, मला काहीच सुचत नाहीये. तुला उघड सत्य डोळ्यानं दिसत नाहीये की तू जाणून बुजून बघत नाहीयेस. अमोलच्या प्रेमाची डोळ्यावरची पट्टी काढून बघ, म्हणजे तुला कळेल परत आधीसारखंच घडणार आहे. अरे आपण असा विचार करत राहिलो ना तर कधीच आनंदी होणार नाही रे. हा आनंद भ्रम असू नये असं वाटतं मला, कारण मी परत आपलं कुटुंब त्याच अवस्थेत नाही बघू शकत. काळजी घे, येतो. अरे स्वप्नील, अरे ऐक ना. विनायकराव, स्वप्नील सरांना जे वाटतंय ते बोलले. मला वाटते की तुम्ही अर्जुनशी बोलावं. त्याची गरज नाही वाटत बापू मला ना आता या आनंदात कुठलाही मिठाचा खडा नकोय. आप्पी आणि अर्जुन एकत्र आलेत आणि ते असेच एकत्र राहावेत असंच वाटतं बघा मला. मुकादम, आज आमच्यासाठी काय ऑर्डर नाही का? हा, आज शांत शांत काय एवढे? बापू आज आदर नाही, आज थोडा विचार करायचा आहे. विचार? कसला विचार करताय? बापू 2 गोष्टींचा विचार करते मी. अरे बापरे, 2 गोष्टींचा? थांबा. आ. आता सांगा मला, कसला विचार करताय तुम्ही? एक, स्वप्नी का काळा होता आणि तो मला भेटच गेला, तो आपल्यावर चिल्लाय का? नाही नाही अमोल बाळा, चिडलेलं नाहीये. स्वप्नील काका आला होता, पण त्यांनी फक्त विचारलं सगळं व्यवस्थित आहे का म्हणून, बाकी काय नाही. मग तुम्हाला भेटलं का नाही? अरे बाळा, कामावर जायची गडबड होती ना त्यांना, म्हणून लवकर गेले. पण काळजी करू नकोस, स्वप्नील काका तुला भेटायला नक्की येतील. ओके बापू. आता मला सांगा, ही एक गोष्ट झाली, दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचार करताय तुम्ही? हेच की दुसरी, मला बाबाला सॉरी म्हणायचंय. सॉरी? का बरं? कारण मी बाबाला उगाच लेटर लिहायला लावलं. अरे, लिहायला लावलं म्हणजे चांगलंच केलं की, मग कशाची माफी मागायची? पण बापू, मला असं वाटलं की बाबाचं मावळ प्रेम नाही म्हणून मी असं केलं. बर, मग त्यातनं काय कळलं तुला? हेच की माझं मा बाबाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. अरे मग चांगलंच आहे की, पण मग माफी कशाची मागायची आहे? मी बाबाची उगाच एक्झाम घेतली ना म्हणून. पण अमोल, तू परीक्षा घेतलीस बाळा, हा, पण त्यात जिंकलं कोण? बाबा जिंकला, कारण त्याने माझ्यासाठी खूप छान चिठ्ठी लिहिली. मग तू अजिबात काळजी करू नकोस. तुझे मा आणि बाबा आता वेगळे होणार नाहीत. त्यांचं प्रेम अतूट आहे आणि अतूटच राहील. ओके बापू. आणि बरं झालं तू त्यांची एक्झाम घेतलीस, त्यांचं त्यांना सुद्धा स्पष्ट कळेल का नाही आता. मग बापू, मी बाबाची माफी मागू की नको? आता बाबा तुझा आहे बाबा, हा, मग तुझं तूच ठरव की माफी मागायची का नाही. ओके बापू. आयो हा हा काय बाया, या आप्पीला कुठनं सुगावा लागतो काय माहिती. ही मोनी ही जरा बावळट वाटत होती, तर तिला बी निशाणी केली. आप्पे
पण ही तुझी जीत नाही बर का, कारण ही मनी अशी सहजासहजी माघार घेणाऱ्यातली नाही. माझी अशी अवस्था करून तुला आनंद वाटतोय काय? पण तुमची जमीन माझ्या नावावर करून जो मला आनंद मिळणार आहे ना, तर त्याच्यामुळं ह्यो काहीच नाही. आणि हा त्यो नाही का तुझा त्यो बारका बिटुरना एमेल, तुझा लई जीव आहे ना त्याच्यावर. आता माझा मोर्चा त्याच्याकडे येणार आहे. आता बघच मी काय करते ते. क्या बात आहे बाबा, आता सांग कसे दिसतोय मी? अरे एकदम खराखुरा सिम्बा, एकदम डॅशिंग. घाबरलो मी. चला आता एक मस्त फोटो काढू. फोटो? काय रे, काय झालं? बाबा तू फोटो काढ पण इकडे ये. काय रे? बाबा तू पण फोटो काढ, पण मला दाखवू नको हा. मला दाखवू नको का? कारण तुला सिंबाबद्दल काहीच माहित नाही. तिच्यासाठी फक्त मी अमोलच आहे. असं आहे होय. बर बर बर, नाही सांगत हा. असं नाही, सिम्बा प्रॉमिस. सिम्बा प्रॉमिस. चला काढू फोटो. आता काढ फोटो. येस. आता असा. येस, कडक. बाय बाय. बाय बाबा. आपल्याला सिम्बा बद्दल काहीच माहित नाही.